स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे थंडगार दही भात. उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी कुकरमध्ये मऊ असा भात शिजवून घेतलेला आहे. तांदूळ कुठलाही चालेलेला आणि 1 वाटी दही घेतलेला आहे. दही असं घट्ट असायला हवं. आणि इथे फोडणीसाठी लसूण, सुकी मिरची आणि कोथिंबीर. अगदी झटपट आणि लवकर होणारा हा दही भात. सर्वात आधी आपण दह्यामध्ये थोडी साखर घालूया आणि चवीनुसार मीठ. दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. इथे आपलं दही व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता हे दही आपल्याला भातामध्ये घालायचं आहे. भात थोडा थंड होऊ द्यायचा, त्यानंतरच हे दही घालायचं. आणि दही भाताचा भात थोडा मऊच असायला हवा, म्हणजे आसट असायला हवा. आता आपण हे दही भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं दही भातामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर तडक्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये जिरं, मोहरी, लसूण भरपूर असायला हवा यामध्ये. सुक्या लाल मिरच्या आणि थोडा हिंग घालायचा. यामध्ये कढीपत्ता पण पाहिजे, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता. आणि हा गरम गरम तडका आपल्याला दही भातामध्ये मिक्स करायचा आहे. यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या पण वापरू शकता. आता परत हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ आणि वरून कोथिंबीर घालायची. अगदी 5 मिनिटामध्ये आपला दही भात तयार होतो. थंडगार शीतल असा दही भात. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी थंडगार दही भात खायला. बाय बाय.